तर मंडळींनो, बरेच दिवस आपण काही फिराक गेलो नव्हता, म्हणून आज मालवणाक जायचा प्लॅन केला. तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो, स्वागत असा माझ्या अजून एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर मंडळींनो, रिक्षा घेऊन आपण निघालो रिक्षा धू सर्व्हिसिंग सेंटरवर रिक्षा ठेवलंय आणि आपण निघालो मालवणाक जाऊ. थोडा वेळ वाट बघा सर्व्हिस गाडी घेऊन येलो. त्याच्यासोबत त्याची फॅमिली पण येलेली. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत येऊन पोचला सरळ मालवणात. तर मंडळींनो, गाडी पार्किंग वगैरे केला आणि सरळ इला मालवण जेटीकडे. कारण मंडळींनो, आपण सगळ्यात अगोदर किल्ल्यावर जायचा ठरवलं. तर मंडळींनो, किल्ल्यावर बोटीन जाऊक लागता, कारण किल्ल्याच्या चारही बाजूक समुद्र असतात, त्यामुळे थंय गाडी किंवा चालत जाऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात अगोदर बोटीची तिकिटा काढलाव आणि लाईनमध्ये येऊन थांबलाव. थोडा वेळ थांबाना आपली बोट पण येलेली. एक एक करून सगळे बोटीमध्ये बसलाव. तैना पुढे 10 ते 15 मिनिटा बोटीतून प्रवास करून आपण किल्ल्याच्या थई येऊन पोचलाव. तर मंडळींनो, थोडा वेळ चालान आपण इलाव किल्ल्याच्या मेन दरवाजाकडे. दरवाजातून आत इलाव आणि आपल्याक आपली शान म्हणजेच आपलं भगवजनो फडकताना दिसलो. त्यानंतर मंडळींनो, किल्ल्याच्या वरच्या बाजून आपण जवळजवळ 1 तासभर चालत होता. बरोच वेळ चालान आपल्याक ही एक अशी जागा भेटली, तर बोलले जरा विश्रांती करूयात म्हणून तर बसलाव. तर मंडळींनो, आपल्यासोबत इलेली माणसं जवळपास काही दिसत नव्हती, म्हणून बोलले ती येईपर्यंत आपण जरा पाण्यात जाऊयात. पाण्यात इलंय, हातपाय वगैरे धुतलंय आणि बाहेर इलंय, तेवढेच ही सगळी माणसं दिसली. तर सगळं किल्लो फिरान आपण इलाव बोटीजवळ. पुन्हा बोटीत बसलाव आणि निघालाव गाडीजवळ. तर मंडळींनो, थैना पुढे इलाव हॉटेलला. रविवार असल्यामुळे सगळ्यांनी मच्छी थाळी घेतला. थै जेवला वगैरे आणि आम्ही इलाव गाडीकडे. थैना पुढे येऊन पोचलाव ते बीच जवळ. थै पाण्यात बरंच वेळ कुदलाव आणि बोटिंग वगैरे केलाव. तर बोटिंग केलेल्याचे व्हिडिओ बघा. तोपर्यंत झालेली संध्याकाळ. थैना पुढे घराक जाऊ रात्र होतली, म्हणून आपण निघालाव घराक जाऊ. तर मंडळींनो, गाडीत गाणी ऐकत ऐकत निघालाव घराकडे जाऊ. तर मंडळींनो, आजचा मिनी ब्लॉग कसं वाटलं तुमका कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भावाक जाताना फॉलो तेवढा नक्की करा.